नमस्कार मित्रांनो, ट्रेडिंग विथ SSP यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण 4 एप्रिल 2024 साठी मार्केट अनालिसिस करत आहोत. तर चला माझ्या कम्प्युटर स्क्रीनवरती आपण पाहूया. मार्केट अनालिसिस करायसाठी पहिल्यांदा आपल्याला ग्लोबल मार्केटवरती नजर टाकायची आहे. ग्लोबल मार्केटमध्ये काय आज ऍक्टिव्हिटी झाली ते पाहूया. तर इथे स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता, मनी कंट्रोलची वेबसाईट ओपन केलेली आहे मी. पाहू शकता इथे तुम्ही मनी कंट्रोलची वेबसाईट. आणि इथे ग्लोबल मार्केट आपण पाहू शकता. US मार्केट, युरोपियन मार्केट आणि एशियन मार्केट असे 3 कंट्रीचे आपल्याला मार्केट इथे दिसतात. तर इथे पहिल्यांदा आपण US मार्केटमध्ये पाहूया. US मार्केटमध्ये बघा, ओव्हरऑल आपल्याला इथं बुलिश सेंटिमेंट दिसतंय ग्लोबल मार्केटचा, US मार्केटचं. पण आजची ऍक्टिव्हिटी पाहाल तर इथे आपल्याला नेगेटिव्ह दिसतंय, सगळं रेड मध्ये दिसतंय. म्हणजे आज बेरिश होतं US मार्केट. त्याच्यानंतर युरोपियन मार्केट पाहू शकता इथे. युरोपियन मार्केट पण आपल्याला ओव्हरऑल बुलिश दिसतंय आणि फक्त एका इंडायसेस मध्ये आपल्याला नेगेटिव्ह दिसतंय युरोपियन मार्केटमध्ये. बाकी दोन्ही CAC आणि DAX या दोन्हीमध्ये आपल्याला पॉझिटिव्ह दिसतंय. न्यूट्रल दिसतंय ओव्हरऑल. पण आजची ऍक्टिव्हिटी पाहाल तर इथे आपल्याला नेगेटिव्ह सगळं दिसतंय. फक्त आपलं इंडियन गिफ्ट निफ्टी ही आपल्याला पॉझिटिव्ह दिसते. गिफ्ट निफ्टी म्हणजे SGX निफ्टी, लक्षात ठेवा. SGX निफ्टीचंच नाव आता चेंज होऊन गिफ्ट निफ्टी असं झालेलं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, इथे आपल्याला एशियन मार्केट ओव्हरऑल बेरिशच दिसतंय. आपल्याला आता ग्लोबल मार्केट म्हणून आपल्याला बेरिश साईन दिसतंय. पाहू शकता इथे US मार्केट पण आपल्याला बेरिश दिसतंय आणि एशियन मार्केट पण बेरिश दिसतंय. फक्त युरोपियन मार्केट थोडं पॉझिटिव्ह आहे. बाकी एशियन आणि US मार्केट निगेटिव्ह आहे. ओव्हरऑल बुलिशच आहे. पण आपल्याला ओव्हरऑल नाही बघायचं, आजची ऍक्टिव्हिटी पाहायची. आजची ऍक्टिव्हिटी काय झाली त्याच्याच वरती आपण उद्या काय होईल हे प्रेडिक्ट करू शकतो. तर इथून तर आपल्याला बेरिश सिग्नल भेटतोय. तर आता आपण FII ची ऍक्टिव्हिटी पाहूया. FII-DI ची ऍक्टिव्हिटी काय सांगते आपल्याला. FII-DI ने आज काय केलंय मार्केटमध्ये ते पाहूया. वेबसाईट ओपन केलेली आहे. इथे आपल्याला आजचा डेटा आपल्याला दिसतोय पहा इथे, वेडनेसडे 3 एप्रिल 2024. तर आता आजच्या डेटामध्ये FII-DI ने पहा इथे 2213 करोडची सेलिंग केलेली आहे FII ने, आणि DI ने इथे 1102 करोडची बाईंग केलेली आहे. म्हणजे ऑलमोस्ट म्हणजे जास्त डिफरन्स नाहीये दोघांमध्ये. पाहू शकता इथे FII ने 2213 करोडची सेलिंग केलेली आहे आणि DI ने 1102 करोडची बाईंग केलेली आहे. पण DI पेक्षा FII ने आज सेलिंग थोडी जास्त केलेली आहे. त्याच्यामुळं ज्याचे जास्त आकडा असेल, आपल्याला जास्त आकडा इथे जो दिसेल त्याच्या बाजूने आपल्याला जायचं आहे दुसऱ्या दिवशी मार्केटमध्ये. त्याच्या व्ह्यूने आपल्याला मार्केटमध्ये एंट्री आणि एक्झिट करायची. तर आता इथे पाहू शकता FII ने इथे जास्त सेलिंग केलेली आहे. तर उद्याचा इथून पण आपल्याला एक उद्याचा व्ह्यू सेल साईडलाच दिसतोय, बेरिश साईडलाच दिसतोय. जसं मी तुम्हाला लाईव्ह व्हिडिओमध्ये सांगितलं, त्या दोघांच्याच बरोबर चालायचं आहे, तरच आपण मार्केटमध्ये सक्सेसफुल होऊ शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आता इथे आपल्याला दिसतोय डेटा, पण हा डेटा होऊन गेलेला आहे, लक्षात ठेवा. आता इथे आज ह्यांनी FII ने सेलिंग केलेली आहे आणि DI ने बाईंग केलेली आहे. त्याच्यामुळे उद्या हे परत बाईंग आणि सेलिंगच करतील हे 100% नाहीये. कदाचित उद्या DI FII पेक्षा जास्त बाईंग पण करू शकतात किंवा FII DI पेक्षा जास्त सेलिंग पण करू शकतात. पण सध्या तरी आपल्याला इथून DI पेक्षा FII ने जास्त सेलिंग केलेली दिसते. तर आपण त्यांच्या बाजूनेच आपण मार्केटमध्ये व्ह्यू ठेवूया. तर आता इथून पण आपल्याला एक सेल साईडलाच सिग्नल भेटतोय. तर ग्लोबल मार्केटमधून पण आपल्याला बेरिश सिग्नल भेटला आणि FII-DI च्या ऍक्टिव्हिटी मधून पण आपल्याला बेरिश सिग्नल भेटलेला आहे. तर आता आपण आता इथे स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता, हे जे आपण लेवल ड्रॉ केलं होतं कालचं आपलं जे प्रिडिक्शन होतं, त्या प्रिडिक्शनच्या हिशोबाने मार्केटनी आज आपल्याला ट्रेड दिलेला आहे. सकाळी ओपन झालं तेव्हा थोडं फसवलं मार्केटनी. पाहू शकता इथे आपल्या सपोर्टच्या खाली मार्केट
ओपन झालेलं आहे. आता सपोर्टच्या खाली ओपन झाला म्हणजे आता हा सपोर्ट रेजिस्टन्स झाला. तर आता इथे जसं सपोर्टच्या खाली ओपन झालं तसं इथे सेल साईडला एंट्री झाल्या असतील आणि त्याच्यानंतर मार्केट आपल्या त्या सपोर्टला रेजिस्टन्सला ब्रेक करून पुन्हा वरच्या दिशेला गेलेलं आहे. पाहू शकता इथे. म्हणजे आज माझा मार्केटमध्ये 2 ट्रेड झाले. पहिला ट्रेड हा माझा पुट साईडला झाला होता, पण तो स्टॉप लॉस हिट झाला. स्टॉप लॉस हिट झाल्यानंतर सेकंड ट्रेड मी इथे केला. इथे ट्रेड केल्यानंतर इथून इथपर्यंत मला एक 1:1चं टार्गेट भेटलेलं आहे. पाहू शकता अशा प्रकारे कालच्या प्रिडिक्शन नुसार आपल्याला मार्केटने ट्रेड दिला. तर आता आपण पाहूया डेली कॅन्डल आपल्याला काय सांगते उद्याच्या ट्रेडिंगसाठी. तर हे पहिलं मी सर्व डिलीट करतो. स्क्रीनवर पाहू शकता तुम्ही डेली कॅन्डल पण आपल्याला इथून बेरिश सिग्नलच देते. पाहू शकता इथे आज आपल्याला एक शूटिंग स्टार बनलेला दिसतोय डेली कॅन्डलस्टिक टाइम फ्रेम मध्ये. पाहू शकता इथे एक आपल्याला शूटिंग स्टार दिसतोय आणि शूटिंग स्टार हा कॅन्डलस्टिक पॅटर्न मी शिकवलेला आहे. माझ्या ज्यांना कोणाला माहिती नसेल त्यांनी माझ्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकतात. तर शूटिंग स्टार हा बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. हा नेहमी एक रेजिस्टन्सलाच बनतो. रेजिस्टन्सला बनल्यानंतर तिथून मार्केट खालच्या साईडला मूव्ह करते. तर आता आपल्याला एक डेली टाइम फ्रेम मधून पण आपल्याला एक सिग्नल भेटला बेरिश साईडला. तर उद्याचा आपला व्ह्यू याच्यावरून बेरिशच असेल. पुट साईडलाच आपण एंट्री घेण्याचा प्रयत्न करूया किंवा ट्रेड शोधण्याचा प्रयत्न करूया. तर आपल्याला ग्लोबल मार्केटमधून पण आपल्याला एक बेरिश सिग्नल भेटलेला आहे आणि FII-DIच्या ऍक्टिव्हिटीमधून पण आपल्याला FIIच्या बरोबर जायचं आहे. कारण FIIने जास्त सेलिंग केलेली आहे, तर आपण त्याच्या हिशोबानेच मार्केटमध्ये ट्रेड करणार आहोत. तर आणि डेली टाइम फ्रेमवरती डेली कॅन्डलनी पण आपल्याला बेरिश सिग्नल दिलेला आहे. तर ओव्हरऑल आपल्याला बेरिश सिग्नल भेटलेला आहे उद्याच्या ट्रेडिंगसाठी. आणि इथं पाहू शकता इथे एक ऑल टाइम हाय म्हणजेच रेजिस्टन्सच्या जवळ मार्केट आहे. पाहू शकता तुम्ही इथे रेजिस्टन्सलाच मार्केट आहे. अजूनपर्यंत मार्केटनी ऑल टाइम हाय ब्रेक केलेला नाही. जेव्हा हा ऑल टाइम हाय ब्रेक करेल तेव्हा मार्केट बुलिश होईल, एक नवीन रेजिस्टन्स तयार करेल वरती. तर पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला तिन्ही बाजूनी सेल साईडला सिग्नल भेटलेला आहे उद्याच्या ट्रेडिंगसाठी. तर आपला उद्याचा व्ह्यू बेरिश असणार आहे. आता आपल्याला उद्याच्या ट्रेडिंगसाठी लेवल ड्रॉ करायचे आहेत. लेवल ड्रॉ करण्यासाठी आपल्याला 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती जायचं आहे. 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती आपल्याला लेवल ड्रॉ करायचे आहेत. तर तुम्ही आता स्क्रीनवर पाहू शकता इथे मी 15 मिनिटाचा चार्ट प्लॉट केलेला आहे. तर आपल्याला लेवल क्लोजिंग प्राइसच्या खाली सपोर्ट ड्रॉ करायचा आहे आणि क्लोजिंग प्राइसच्या वरती आपल्याला रेजिस्टन्स ड्रॉ करायचे. तर पाहू शकता इथे क्लोजिंग प्राइसच्या खाली आपल्याला इथे पहिला स्विंग दिसतोय. इथे एक आपला पहिला सपोर्ट झाला. तर त्याच्यानंतर अजून खाली आपण पाहूया कुठे भेटतोय का. पाहू शकता इथे पण एक आपल्याला सपोर्ट दिसतोय. तर हा एक सपोर्ट आपण ड्रॉ करूया. पाहू शकता इथे दुसरा पण आपल्याला सपोर्ट भेटला आहे आणि आता अजून एक आपण सपोर्ट खाली एक ड्रॉ करूया. म्हणजे क्लोजिंग प्राइसच्या खाली आपल्याला 3 सपोर्ट भेटतील. पाहू शकता इथे पण आपण एक सपोर्ट ड्रॉ करूया. पाहू शकता क्लोजिंग प्राइसच्या खाली आपल्याला 3 सपोर्ट भेटलेले आहेत. आता वरती आपल्याला रेजिस्टन्स ड्रॉ करायचा आहे. रेजिस्टन्स तर आता आपला हा ऑल टाइम मार्केटचा हाय आहे तो आहेच, एकच रेजिस्टन्स आहे वरती. त्याच्यावरती कुठेही रेजिस्टन्स नाहीये. मार्केट ह्या लेवलला ब्रेक केल्यानंतर ऑल टाइम हायला ब्रेक केल्यानंतर एक नवीन रेजिस्टन्स बनवेल. तोपर्यंत तरी आपल्याला हाच एकच रेजिस्टन्स आहे, तो पण आपण एक ड्रॉ करूया. पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला 1 2 3 आणि 4 लेवल उद्याच्या ट्रेडिंगसाठी आपल्याला भेटलेले आहेत. तर पाहूया उद्या पण मार्केट आपल्याला ट्रेड देत आहे का नाही ते. तर माझा हा प्रिडिक्शनचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण आपल्या पुढच्या लाईव्ह ट्रेडिंगच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.